झी 24 तास एक पाऊल पुढे। प्लाझामध्ये प्रीमियरसाठी श्रीमंत दामोदर पंतच्या संपूर्ण टीमनं खास प्रेक्षकांच्या स्वागतासाठी हजेरी लावली आणि तीही खऱ्याखुऱ्या गेटअपमध्ये। सोबतच यावेळी प्रेक्षकांच्या हस्ते म्युझिक लॉन्च करून एका आगळ्या वेगळ्या स्टाईलनं सिनेमाचा प्रीमियर रंगला। सामंतांची सीडी म्युझिक सीडी देखील आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केली आणि आशीर्वाद मागितले की यश लाभो या चित्रपटाला आणि जास्तीत जास्त लोकांनी, कारण लोकांसाठी हे चित्रपट बनवले, जास्तीत जास्त लोकांना चित्रपट पाहावा। 26ला रिलीज आहे, पण 25ला आपण जर प्रीमियर करणार असू तर आपण संध्याकाळी प्रीमियर करू असं ठरल्यानंतर कळलं की अरे संकष्टी आहे आणि अनायसे असंही गणपतीच्या दर्शनाला जाणार होतो। फक्त यावेळी फरक असा आहे की श्रीमंत गणपती दर्शनाला श्रीमंत दामोदर पंत गेले। प्रेक्षकांनी जवळजवळ 3 वाजल्यापासून एवढी लाईन लावली, ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की त्यांचं या नाटकावरचं प्रेम दिसून येतं। पण सिनेमात नाटकाहूनही वेगळ्या घटना पाहायला मिळणार आहेत आणि लोकांच्या अपेक्षा सिनेमातही पूर्ण होणार आहेत याचा मला विश्वास वाटतो। प्रेक्षकांनीही प्रीमियरला उदंड प्रतिसाद दिला। संपूर्ण चित्रपट बघितल्याच्या नंतर केदार शिंदे म्हणजे डोक्यालिटी, प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणारा उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मी हा चित्रपट बघून समाधानी पावलो। श्रीमंत दामोदर पंत अतिशय उत्तम सिनेमा आहे, विनोदी सिनेमा आहे। भरत जाधव यांचा अतिशय उत्तम अभिनय आहे, सर्वांनी आवर्जून पाहावा। विशेष म्हणजे या टीमनं पहिलं तिकीट अर्पण केलं ते सिद्धिविनायका चरणी। तेव्हा आता बॉक्स ऑफिसवर श्रीमंत काय जादू करतात तेच पाहावं लागेल। दीपाली राणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।